गणपती बाप्पांचं आगमन आपल्या इथं झालंय आणि आता ही डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे मुलांची. तर इथं साचा करून घेतलाय पाईपाचा, तर त्याला एल्बो छोटे छोटे जोडून आणि इथं अशा पद्धतीने साचा केलाय. तर आता आपण पाहूया काय काय आलंय आपलं गणपतीच्या डेकोरेशनसाठी. वा वा, झगमगटच आहे आता काय. असं वर लावा लागेल ते. पडदे काय ते तर मैत्रिणींनो, सगळ्यांच्या घरी आज चालू असं ना आता गणपतीच्या डेकोरेशनची तयारी. तर आमच्या पण घरी चालू आहे. डेकोरेशन करू लागा आईला. बाप्पाचं डेकोरेशन करू लागा नको. सगळ्यांच्याच घरामध्ये आता बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असन. आमच्याही घरामध्ये खूप अशी धांदल सुरू आहे. तर सर्व सामान आणलेलं आहे आणि एक बॉक्स बनवून घेतलाय. तर आपल्याला जो आपल्या घरामध्ये टेबल असतो त्या टेबलवरच छोटासा बॉक्स बनवून आपण हे डेकोरेशन करणार आहोत. कारण आता जास्त जागा घरामध्ये नसती आणि जिन्याखालीही नको वाटतं. तर मग आपण अशा पद्धतीने हा बॉक्स बनवलाय. तर छोटे छोटे एल्बो लावून आपण हा बॉक्स बनवलेला आहे आणि आता याला अशा पद्धतीने हे डेकोरेटिव्ह करून घ्यायचंय. दरवर्षी जरी डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया असल्या गणपती डेकोरेशनच्या, तरी पण आपल्याकडं जागा तेवढीच असते. तर आपल्या छोट्याशा जागेमध्ये आपल्याला डेकोरेशन करायचं असतं. तर आम्ही अगोदर आहे ना पाठीमागच्या बाजूला साडी लावून घेतली आणि आता हे जे कापड आहेत ते आता आपण पुढे लावणार आहोत. तर तुम्ही पण गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलंय की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आमचं डेकोरेशन कसं झालंय हेही कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या या व्हिडिओमधून आयडिया पण येऊन जाईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्या आणि त्याला छान असं डेकोरेशन करा. तर खूप सुंदर असं डेकोरेशन आपलं तयार होणार आहे. सर बाजूला खाली काही कुठे कम पडत काय नसते.
तर आपल्याकडं डायनिंग टेबल असतो किंवा टीपॉय असतो, तर एकदम सोपा आणि सुटसुटीत डेकोरेशन आहे हे. तर अशा पद्धतीने बॉक्स खाली घेऊन आपण डेकोरेशन करून घेतलं आणि मग नंतर टीपॉयवर हा बॉक्स ठेवलाय. त्यानंतर आपण त्याला सजवून घेऊ. आता पूर्ण असं लाइटिंग काय लावायचं असेल ते लावून घेऊ आणि अशा पद्धतीने आपलं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे. एकदम सोपं, सरळ आणि सुटसुटीत. झालं का डेकोरेशन? वा वा. सगळं डेकोरेशन आमच्या रुबेदृशांनी केलंय बरं का. हा, उड्या मारायलाच आहेत फक्त. कसं झालंय डेकोरेशन? हा, बाप्पा पण आलेत आमचे आता. डेकोरेशन पण झालंय छान आणि अंधार पडलाय बाहेर खूप. संध्याकाळचे वाजले 7:15 आणि आत्ताशी का आता डेकोरेशन झालंय. काय राहू दे पिल्लू. तुमच्या बाप्पाचं डेकोरेशन झालं का? उषा, मंडळींना विचार, तुमच्या बाप्पाचं डेकोरेशन झालं का? झालं नाही, त्यांना विचार ना म्हणा, तुमचं झालं का बाप्पाचं डेकोरेशन? सुंदर. कसं झालंय आमचं डेकोरेशन नक्की सांगा. सुंदर. आता गणपती बाप्पा पण आहेत आलेले. तर गणपती बाप्पा उद्याच्या आगमनासाठी आतुर झालेले आहेत सगळे. गणपती बाप्पांच्या आगमनासाठी छान असं डेकोरेशन पण झालंय. तर चला, व्हिडिओ कसा वाटला? हा, हे गणपती बाप्पा बसले. हा, वा. आमचे तबला वादक पण तयार आहेत. आता गणपती बाप्पाच्या गाण्यावर डान्स करणार आहेत. रुबेदृशांचा पण छोटासा, ओढू नको छोटासा गणपती रुबेदृशांचा पण. आणि हा एक ऑफिस मधला गणपती आणि एक आपल्या घरातला गणपती.